याचे चालू चालू पाय कमी दुख राहिले, उड्या मारू राहिलं पाय. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादरकर. काही तांत्रिक अडचणीमुळे हा व्हिडिओ लेट सोडता येते, तरी समजून घ्या भावांनो. आलो मग आम्ही रोहण्यामध्ये आमचा मुक्काम होता. रोहण्यामध्ये मुक्कामासाठी चांडोळची दिंडी बनवली होती. मस्तपैकी चांडोळच्या पण दिंडीची दर्शन घेतले. मग बसले मग सगळे जण जेवण करण्यासाठी. आपण पण घेतलं मग जेवण करून. चालून लय दमलो होतो, मग राहिलो झोपून. सकाळी उठलो मग मस्त आंघोळ करून रेडी झालो. सकाळीच मस्तपैकी गजानन महाराजचे दर्शन घेतले. तिथून आलो रामाच्या मंदिरामध्ये, मस्तपैकी रामाचे दर्शन घेऊन घेतलं. रामाचे दर्शन घेऊन सरळ आलो तळघरामध्ये. परत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन गजानन महाराजचे मस्तपैकी दर्शन घेऊन घेतले. दर्शन घेऊन वर आलो. मग आम्ही निघालो मग शेवाकडे समोर जाण्यासाठी. याचे चालू पाय कमी दुख राहिले, उड्या मारू राहिलं पाय. थोडं समोर आलो, मग थोडं थांबलो. मस्त चहा होता इथे, मस्तपैकी चहा घेऊन घेतला. सरळ आलो मग खामगाव चौफुलीवरती. सगळी वारकरी मंडळी निघालो मग खामगाव मधून पुढे जाण्यासाठी. दरवर्षीप्रमाणे या वर्षी दिंडीतल्या लोकांसाठी इथे जेवण केलेलं होतं. आली मग आपली पालखी, मस्तपैकी त्यांनी स्वागत केलं. मग रस्त्यात पाणीच भेटलं लवकर. मग आल्याबरोबर मस्त एक गिलास पाणी घेऊन घेतलं, थंड पाय धुवून घेतले. मग येता बरोबर पहिले बसले मग सर्व दिंडीतले लोक जेवण करण्यासाठी. आपण पण जेवण घेतलं करून. मग आपले काकांती चालून लय थकले, मस्त झाडाखाली येऊन बसले. फॉलो करून ठेवा भावांनो, पार्ट 10 लवकरच येईल.